मराठी अभिनेत्री सुकन्या मोने आणि अभिनेते संजय मोने हे जोडपे गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत। दोघांनी गेली अनेक वर्ष मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये दमदार भूमिका करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे। काही काळापूर्वी त्यांच्या मुलीनेही आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं। मात्र नंतर तिने स्वतःचा वेगळा मार्ग निवडला। आता त्यांची मुलगी एका वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे। त्यांच्या मुलीचे नाव जुलिया आहे। आपण या व्हिडिओद्वारे त्यांच्या मुलीच्या कार्याबद्दल विस्ताराने जाणून घेऊया। तसेच सुकन्या यांनी त्यांच्या मुलीचे नाव जुलिया का ठेवले ह्याच्या मागे एक अनोखी कहाणी आहे, ती सुद्धा आपण जाणून घेऊया। सुकन्या आणि संजय यांचं 1998 साली लग्न झाले। लग्नानंतर सुकन्या मोने यांचा अचानक मोठा अपघात झाला होता। या अपघातामुळे सुकन्या यांना पॅरालिसिसचा अटॅक आला। त्यांच्या शरीराचा उजवा भाग पूर्णपणे काम करायचा थांबला होता। त्यांना शरीराची हालचाल करणं शक्य होत नव्हतं। यातच त्यांना थायरॉइडचाही त्रास सुरू झाला। बराच काळ सुकन्या मोने अंथरुणाला खिळून होत्या। त्यांचे वजनही प्रचंड वाढले होते। तरीही सुकन्या यांनी हार मानली नाही। आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी पॅरालिसिसवर मात केली। त्या पुन्हा उभ्या राहिल्या। या आजारामुळे डॉक्टरांनी त्यांना मूल होऊ देऊ नकोस, कदाचित तुझ्या जीवालाही धोका होऊ शकतो असा इशारा दिला होता। तरीही सुकन्या मोने यांनी हार मानली नाही। सुकन्या यांना मूल हवेच होते। या त्यांच्या हट्टामुळे पती संजय मोने आणि सासूबाई देखील त्यांच्यावर नाराज झाले होते। पण सुकन्या आपल्या इच्छेवर ठाम राहिल्या। शेवटी त्यांच्या इच्छेची पूर्तता झाली। त्यांनी एका गोड मुलीला जन्म दिला। तिचं नाव जुलिया ठेवण्यात आलं। हे नाव ठेवण्यामागचं कारण सुकन्या यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं। बाळ असताना जुलिया संजयकडे ज्या प्रकारे बघून हसली ते बघून तो म्हणाला होता, ही काय हसते यार। जुलिया रॉबर्टची आठवण झाली। तेव्हापासून आम्ही तिला जुलिया म्हणायला लागलो। जुलिया ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती। दादरच्या बालमोहन शाळेत ती शिकली आहे। पुढे तिने मुंबईच्या सोफिया कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलं। नंतर तिने मन उधाण वारा, बायपण भारी देवा अशा काही सिनेमांमध्ये काम केलं। बायपण भारी देवा या सिनेमात जुलियाने आणि सुकन्या यांनी एकत्र काम केलं होतं। तिने सुकन्या मोने यांच्या तरुणपणीची भूमिका साकारली होती। मात्र पुढे तिने अभिनय क्षेत्र सोडून वाईल्ड लाईफ बायोलॉजी या विषयात मास्टर केलं। तिने हे शिक्षण ऑस्ट्रेलियात जाऊन पूर्ण केलं आहे। यासाठी तिने खूप अभ्यास करून स्कॉलरशिप मिळवली होती। सुकन्या सांगतात, परदेशात जॉब करून तिने स्वतःचा खर्च उचलला आहे। तिने ऑस्ट्रेलियात मास्टर इन ॲनिमल सायन्स अँड मेजर इन वाईल्ड लाईफ बायोलॉजी असं शिक्षण घेतलं आहे। आता तिचं शिक्षण पूर्ण झालं असून ती ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीमध्ये ॲनिमल टेक्निशियन म्हणून काम करते। अशा प्रकारे संजय मोने आणि सुकन्या मोने यांची कन्या अभिनय क्षेत्र सोडून एका वेगळ्या क्षेत्रात नाव कमवत आहे।